आदरणीय आदित्य सर रजा सर यांना म्हणजे प्रणाम करतो. तर त्यांनी गेल्या वेळेस डेट पासून तर डेट ऑफ बर्थ पासून तर डेट ऑफ डेथ पर्यंतची जी कन्सेप्ट हे केली होती, मी आणि माझ्या मिसेसने एक छोटासा आम्ही एक उपक्रम राबवला होता की एक कॅनोपी टाईपचं आम्ही केलं होतं. आणि माझे सिनियर LIC मध्ये किशोर पाटील सर, आम्ही बी ऍक्टिव्हिटीमध्ये हे केलं कॅनोपीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी. तर एक आम्ही एका गावाला ही ऍक्टिव्हिटी राबवली. तर सरांनी जे NRIच्या बाबतीत हे केलं होतं, तर तिथं आम्ही एक 2000चे ब्रॉचर छापले आहेत कन्यादान आणि जीवन लाभच्या प्रेझेंटेशनच्या बाबतीत. 10 वर्ष 21 वर्षाचं असं. तर मुलींच्या याच्या शिक्षणासाठी किंवा लग्नाला आपण 27 लाखाची तरतूद करून देऊ. ते आमच्याकडनं ते ब्रॉचर घेऊन गेले. तर त्यांचे 3-4 फॉलोअप आम्ही आम्ही इकडे कारगिल नगर दत्तनगरला आम्ही गेलो. पण ते क्लायंट मग आमचे वाट बघत तिथे गेल्यानंतर आहे ना त्याचे 3-4 पण म्हटलं सर येतो संध्याकाळपर्यंत, पावसाचं थोडं वातावरण. तर गेल्यानंतर तिथं आम्ही फॉर्म वगैरे भरलं. त्यांना आम्ही 5 लाखाचं 10 लाखाचं प्रेझेंटेशन दिलं सम ॲश्युअरचं. तर त्यांनी 10 लाखाचं हे चॉईस केलं, मंथली 5,047 प्रीमियम. म्हणजे ज्यावेळी आम्ही फॉर्म भरला तर त्यांना म्हटलं तुम्ही जॉबला कुठे, आणि माझं उत्पन्न असं म्हटलं. तरी म्हटलं तुम्ही जॉबला कुठे आहेत म्हटलं. मग ते क्रूज वरती होते, त्यांना पगार 2 लाख पगार आहे. तर त्यांनी मी अपेक्षेपेक्षा त्यांनी माझ्याकडनं जास्त सम ॲश्युअरचीच पॉलिसी घेतली. आणि तिथून त्यांच्या रेफरन्सने मला 3-4 प्रॉस्पेक्टिव्ह मिळालेली आहे. जर मी त्यांना डेट ऑफ बर्थ पासून डेट ऑफ डेथ पर्यंत जो पाळावा आहे म्हटलं लाईफचं, मध्ये काय किती चढ उतार येतात, करोनासारखी काही महामारी वगैरे प्रसंग, जॉब चालले जातात. तर त्यांना ती कन्सेप्ट आवडली आणि त्यांनी फटक्यात फोनपेला माझं पेमेंट जे डॉक्युमेंट ते हे केलं. आणि त्याच्या बिल्डिंग मध्ये मला 4-5 पॉलिसी अजून ही मिळणार आहे. आता जसं फादरच्या याच्या बाबतीत सरांनी सांगितलं त्याचा पुरेपूर उपयोग करणार. आणि परत सरांनी हे 3x3, मी इंडस्ट्रीज मध्ये काम करतो तर मला हे 3x3 मॅट्रिक्स म्हणजे ऑलरेडी थोडी अवगत आहे. म्हणजे एका ऑपरेटरला 3 स्टेज आल्या पाहिजे. तर ही जी कन्सेप्ट सरांनी केली की एका प्रीमियम मागे तुमचं 3 पॉलिसी जर केलं तर कमीत कमी 3,000 तुमचं कमिशन आलं पाहिजे. म्हणजे 3 3 9,000 तुमचं पर डेला कमिशन आलं पाहिजे. तुमच्याकडे उरलेलं आता 4 महिने बाकी, म्हणजे 3.5 महिने बाकी आहे. 120 दिवसामध्ये तुम्ही जर आता कमीत कमी 12 लाख तुम्ही कमिशन कमवू शकता. म्हणजे तुमचं ह्या याच्यामध्ये अजून वेळ गेलेली नाही तुमची. म्हणजे आजपासून जरी स्टार्ट केलं तर तुम्ही MDRT अचीव्ह करू शकता. तर त्यांच्या मोटिवेशनने आपण एक थोडस जरी प्रयत्न केला तरी आपण आपल्या याच्यामध्ये आपण प्रगतीमध्ये भर पाडू शकतो. आणि त्याचा अजून बेनिफिट सर काय बोलले की आपलं अर्धी MDRT जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्येच कव्हर होऊ शकतं पुढच्या वर्षीची MDRT. तर त्यांचं माझं एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी जे वेळोवेळी थोडी कन्सेप्ट जर सांगितली असेल ती जर आपण इम्प्लिमेंटेशन केली तर आपल्याला जरूर फायदा होईल. थँक्यू.